नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाचे 9 ठिकाणी छापे. आंतरखोरं जोडण्यासंदर्भातल्या महाराष्ट्र पाणी परिषदेच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आंध्र प्रदेशात सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता कापूस समाजाला आरक्षण देण्याचं चंद्राबाबू नायडू यांचं आश्वासन. जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपा पीडीपी नेत्यांना उद्या बैठकीसाठी राज्यपालांचं निमंत्रण. आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आजपासून ब्रुनेई आणि थायलंडच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर. आता सविस्तर वृत्त. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या राज्यातल्या 9 मालमत्तांवर आज सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले. यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ आणि कुटुंबियांच्या 19 मालमत्तांवर छापे टाकले होते. राज्यातल्या दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आंतरखोरं जोडण्याच्या महाराष्ट्र पाणी परिषदेनं दिलेल्या प्रस्तावावर राज्य सरकार सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र पाणी परिषदेच्या वतीनं राज्यातील आंतरखोरं पाणी वहन प्रस्तावाचं मुख्यमंत्र्यांना सादरीकरण करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते. पुण्यात शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात झालेल्या या सादरीकरणाला पाणी परिषदेचे अध्यक्ष आमदार गणपतराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव शिवाजी उपासे उपस्थित होते. राज्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या अभावी पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामं करणं अशक्य आहे. या भागातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या ज्या भागात जास्तीचं पाणी आहे तिथून ते आणावं लागेल. त्यासाठी पाण्याचं आंतरखोरं वहन करावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पाणी परिषदेने दिलेल्या प्रस्तावावरील सूचना गोदावरी खोऱ्याचा आराखडा तयार करताना विचारात घ्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दुष्काळी भागाला पाणी देताना पाणी असलेल्या भागात नव्यानं पाणी प्रश्न निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या प्रस्तावामुळे राज्यातला दुष्काळ कमी होईल आणि रोजगाराच्या संधीत आणि आर्थिक उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली. आंध्र प्रदेशातल्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता कापूस समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिलं आहे. कापूस समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर नायडू यांनी विजयवाडा इथं काल तातडीच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. कापूस समाजाला मागासवर्गाचा दर्जा मिळावा यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 15 पोलीस अधिकारी आणि इतर 5 जण जखमी झाले. या 5 जणांमध्ये रेल्वे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या वार्ताहरांचा समावेश आहे. जखमीपैकी एका पोलीस उपनिरीक्षकाची आणि एका हवालदाराची प्रकृती गंभीर आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या तुनी रेल्वे स्थानकाजवळ आंदोलकांनी रत्नांचल एक्सप्रेसचे 4 डबे पेटवले. आंदोलकांनी 3 पोलीस ठाण्यांना देखील आग लावली. जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबतचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्यपाल NN व्होरा यांनी पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती आणि भाजपाचे काश्मीर प्रदेशाध्यक्ष सतपाल शर्मा यांनी सत्ता स्थापनेबाबत आपला पवित्रा उद्यापर्यंत स्पष्ट करावा असं सांगून या दोन्ही नेत्यांना उद्या भेटीसाठी पाचारण केलं आहे. राज्यपालांनी मेहबूबा मुफ्ती यांना उद्या बैठकीसाठी बोलावल्याची माहिती पीडीपी प्रवक्ते नईम अख्तर यांनी दिली. राज्यपालांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर पीडीपी विधिमंडळ पक्षाची आज बैठक होत आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपाबरोबरची युती कायम राहू द्यायची का याबाबत आपल्या पक्षाला फेरविचार करावा लागणार असल्याचं मेहबूबा यांनी काल सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या गाभा समितीची आज बैठक होत आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ब्रुनेई आणि थायलंडच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आज रवाना झाले. या दौऱ्यात आग्नेय आशियाच्या या दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. ब्रुनेईचे सुलतान हसन अल बोल्की आणि राजपुत्र बिल्हा यांच्याशी हवाई वाहतूक, अंतराळ, व्यापार आणि गुंतवणूक, माहिती आणि दळणवळण यासह इतर मुद्द्यांवर उपराष्ट्रपती उद्या चर्चा करतील. आसियान आणि पूर्व आशियाई शिखर परिषदेतल्या सहकार्यावर उभय नेत्यात चर्चा होणार असून आरोग्य आणि संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार अपेक्षित आहेत. ब्रुनेई दारुसलेम विद्यापीठात उपराष्ट्रपती आपले विचार व्यक्त करतील. 3 तारखेला राष्ट्रपती थायलंडला प्रयाण करतील. पंतप्रधान प्रयुत चान-ओ यांच्याशी उपराष्ट्रपती विविध मुद्द्यांवर चर्चा करतील.
सुमारे 50 वर्षांनंतर भारताचे उपराष्ट्रपती थायलंडला भेट देत आहेत. आग्नेय आशियाई भागात ब्रुनेई आणि थायलंड हे भारताचे महत्त्वाचे व्यापारी भागीदार आहेत. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी केलेल्या नव्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नोटीस जारी केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी झाली. केंद्रानं 24 जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. यावर राष्ट्रपतींनीही शिक्कामोर्तब केलं होतं. अरुणाचल प्रदेशात कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या निर्णयाच्या समर्थनार्थ केंद्र सरकारनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. भारतीय तटरक्षक दलाचा आज 39वा वर्धापन दिवस असून यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तटरक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या सेवेला वाहून घेतलेलं सागरी दल अशी ओळख तटरक्षक दलानं निर्माण केली आहे. यापुढच्या काळातही हे दल त्यांच्यावर सोपवलेली कामं अतिशय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं पार पाडेल असा विश्वास मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तटरक्षक दलाची प्रशंसा केली आहे. सागरी क्षेत्रामध्ये या दलाकडून होणारी अथक सेवा अनन्यसाधारण आहे, असं मोदी यांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. समाजामध्ये अनेक जण अनेक संस्था विविध प्रकारे समाजातल्या दुर्बल आणि गरिबांच्या प्रगतीसाठी काम करत असतात. हे सेवाभावी कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरतं. मात्र हे कार्य जगासमोर आणणंही तितकंच आवश्यक आहे, असं मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे. जळगावमध्ये कांताई सभागृहात डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार वितरण सोहळा काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार यंदा संस्था गटातून पेण इथल्या अहिल्या महिला मंडळाला वितरित करण्यात आला, तर तुळजापूर इथल्या भारतबाई देवकर यांना वैयक्तिक कार्यासाठी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमीच विश्वासघाताचं राजकारण केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करू नये असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असून आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढवेल असा इशारा आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिला. प्रत्येक कार्यकर्त्याचं ते म्हणणं आहे की आम्हाला मोकळं सोडा, जे काय होईल ते आपण जिंकू नाही जिंकू, पण तिथे हाताचं चिन्ह जे आहे ते त्या भागामध्ये जाईल. पण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना आहे की यांच्याबरोबर आघाडी करू नये. अनेक ठिकाणी ह्यांनी दगाबाजी केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना बरोबर घेणार नाही. केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारकडून सुडाचं राजकारण सुरू असल्यानं असहिष्णुतेचं वातावरण निर्माण झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी कामगारांच्या धोरणाबाबत दाखवलेली स्वप्न साकार झालेली नाहीत, असंही जगताप यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. सुरक्षित रस्ता वाहतुकीच्या दृष्टीनं सर्वांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि इतरांनाही याची जाणीव करून द्यायला हवी, असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. मुंबईत गोरेगाव इथं काल प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा मोटरसायकल आणि सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या वर्षी रस्ते अपघातात राज्यातल्या सुमारे 20,000 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेची जाणीव ठेवत वाहतूक नियमांचं पालन करायला हवं, असं त्यांनी सांगितलं. या मोटरसायकल आणि सायकल रॅलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. पुण्यात काल विंटेज कारचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या कारची रॅलीही काढण्यात आली. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुणेकरांनी या रॅलीला आणि प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया अभियानाचा फायदा देशातल्या अनेक उद्योजक व्यापाऱ्यांना होत आहे. पुण्यातल्या शिवणे औद्योगिक इंडस्ट्रीजच्या उद्योजकांनाही याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जगभरात कसा करता येईल यासाठी विचार विनिमय करण्याकरता 5व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संशोधन दिनाच्या निमित्तानं पुण्यात आयुर्वेद परिषद भरवण्यात आली होती. इंग्लंड, इटली, हॉलंड, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणारे तज्ज्ञ तसंच देशात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यात अनेक वर्ष काम करणारे वैद्य या परिषदेत सहभागी झाले होते. आयुर्वेदाचा इतिहास, आयुर्वेदाची उपयुक्तता तसंच या थोर शास्त्रापुढे असलेली आधुनिक काळातली आव्हानं याबाबत या परिषदेत सांगोपांग चर्चा झाली. दीर्घायू इंटरनॅशनल 125 या अंकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि प्रदूषण विषयक समस्यांच्या सोडवणुकीबाबत आणि संभाव्य धोक्याबाबत आपण खरंच गंभीर आहोत का, ही चिंता आणि चिंतनाची बाब आहे. देशातला सर्वात जुना आणि सर्वात मोठा कचरा डेपो म्हणजे मुंबईतला देवनार कचरा डेपो. गेली अनेक वर्ष इथले नागरिक नाक मुठीत घेऊनच दिवस काढतायत. इथे कचरा टाकताना कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यावरची शास्त्रशुद्ध प्रक्रिया ही घनकचरा व्यवस्थापनेची मूलभूत तत्व पाळली जात नाहीत. त्यामुळेच कचऱ्यातील सेंद्रिय घटकांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन विषारी वायूंचं उत्सर्जन होणं आणि छोट्या मोठ्या स्वरूपातल्या आगी लागणं इथं नित्याचंच झालंय. याच ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न आज 4थ्या दिवशीही सुरूच आहेत. आगीपासून निर्माण होणाऱ्या धुरामुळे अनेक आरोग्यविषयक आणि प्रदूषणविषयक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी ठोस उपाययोजनांच्या अभावी इथला रहिवासी विषारी धूरसंकटाच्या विळख्यात अडकतोय. हे धक्कादायक वास्तव आहे. हे बदलायचं असेल तर कचरा ही माझी समस्या नाही या मानसिकतेतून आपण प्रत्येकानं बाहेर पडायला हवं. आपणच निर्माण करत असलेल्या कचऱ्याचं व्यवस्थापन ही आपलीच जबाबदारी आहे हे आपण स्वीकारायला हवं. देवनारच्या घटनेनं घनकचऱ्याचं व्यवस्थापन ही समाज आणि प्रशासनानं गंभीरपणे घेण्याची बाब असल्याचं अधोरेखित केलंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया अभियानाचा फायदा देशातल्या अनेक उद्योजक व्यापाऱ्यांना होत आहे. पुण्यातल्या शिवणे औद्योगिक इंडस्ट्रीजच्या उद्योजकांनाही याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी योजनेमुळे एक सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. त्याचा फायदा आपल्या उद्योगालाही झाला असून स्टार्टअप इंडियामुळे छोट्या मोठ्या उद्योगांनाही फायदा होणार असल्याची भावना पुण्यातल्या शिवणे औद्योगिक इंडस्ट्रीजच्या उद्योगपतींनी व्यक्त केली आहे. साधारणतः 4-5 वर्षापासून आम्ही इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणून आमचे प्रॉडक्ट्स डेव्हलप केलेत इंडियामधले. आणखी ते प्रॉडक्ट्स बाहेरच्या कंपन्यांच्या तोडीचे आहेत. आम्ही साधारणतः 4-5 वर्षापासून ही मेक इन इंडिया कन्सेप्ट राबवतो चांगल्या सक्सेसफुली. जेवढे प्रॉडक्ट आहेत त्यांना आम्ही इंडियनायझेशन केलं आहे आणखी इथे तयार केलेले आहेत. औद्योगिक परिसरात रस्ते, पाणी आणि वीज या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास आमच्या व्यवसायाची अधिक भरभराट होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्हाला रस्ते, वीज ह्याची कमतरता इथे जाणवत आहे. तर हे जर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आमची इंडस्ट्री जोमाने काम करेल. कर्ज जे काय आम्ही लोक घेतो त्याच्यावरती व्याज कमी असायला हवं. एक्साईज जो खूप जास्त वाढवलेला आहे तो कमी केला जावा. आणि सगळ्या प्रकारचे टॅक्सेस जे आहेत ह्याचा वेगळा, हा टॅक्स वेगळा, तो टॅक्स वेगळा, असं एकत्र जर टॅक्स झाला तर आम्हाला ते बरं पडेल. अनेक देशांबरोबर व्यापार करणं फार महत्त्वाचं असून देशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. स्थानिक उद्योगांना मिळणाऱ्या उत्तम सुविधा आणि धोरणांमुळे न केवळ उद्योजक तर कामगारांनाही आर्थिक संपन्नतेचा लाभ मिळू शकेल. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया देशाच्या आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं निश्चितच एक उत्तम पाऊल ठरू शकेल. झिका विषाणूचा धोका जागतिक आरोग्य संकट म्हणून घोषित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं आज जिनिव्हा इथं तातडीची बैठक आयोजित केली आहे.
आफ्रिकेमध्ये 11,000हून अधिक बळी घेणाऱ्या इबोला या रोगापेक्षा लॅटिन अमेरिकेत पसरलेल्या झिका विषाणूमुळे जागतिक आरोग्याला सर्वात मोठा धोका असल्याचं मत विविध आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या विषाणूच्या प्रभावामुळे गर्भवती मातांच्या गर्भावर विपरीत परिणाम होऊन डोक्याचा आकार लहान असलेली बालकं जन्माला येत असल्याचं आढळलं आहे. या विषाणूचा प्रभाव कमी करणारी लस सध्या तरी उपलब्ध नाही. दरम्यान आशियाई देशातून मध्य आणि दक्षिण अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांनी, विशेषतः गर्भवती महिलांनी हा प्रवास टाळावा अशी सूचना आरोग्य प्रशासनाने केली आहे. सिरियाची राजधानी असलेल्या दमास्कसच्या दक्षिणेला एका धार्मिक स्थळाजवळ झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटामध्ये 60हून अधिक लोक ठार झाले तर 110 जण जखमी झाले. या स्फोटातल्या बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शिया मुस्लिमांच्या या धार्मिक स्थळाला यापूर्वी देखील लक्ष्य करण्यात आलं होतं. सिरियन सरकार आणि विरोधी गट यांच्यात संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनं चर्चा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले करण्यात आले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंसक शक्तीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि देशाची एकात्मता अखंड राहण्यासाठी धर्मनिरपेक्ष संघटनांनी एकत्र यावं असं आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केलं आहे. कोल्हापुरात नुकत्याच आयोजित धर्मनिरपेक्ष जनतेच्या महामेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर होते. केंद्र सरकार दहशतवाद्यांना शोधून काढतं, पण दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढता येत नाही असा आरोप कवाडे यांनी यावेळी केला. महामेळाव्याला दलित संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि डॉक्टर भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन केलं. जमिनीखाली घडणाऱ्या घडामोडी आणि भूकंपाचं विज्ञान उलगडण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या कोयना वारणा परिसरात 480 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या भूकंप संशोधन केंद्राचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. कोयना चांदोली परिसरात 4.5 ते 7 किलोमीटर खोलीचे बोर खोदण्यात सुरुवात झाली असून भूविज्ञान मंत्रालयाच्या वतीनं डीप बोरहोल इन्व्हेस्टिगेशन हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कोयना नगर परिसरात 5 ते 10 किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू असलेले भूकंपाचे धक्के बसत असतात. हे केंद्र सुरू झाल्यानंतर जमिनीखाली हालचालींचा वेध घेण्यात येणार आहे. तसंच भूकवचावरील ताण, जमिनीखालच्या मिश्र द्रव्यांचा दाब, उष्णतेचं वहन यासारख्या घटकांच्या नोंदी घेण्यात येतील. भूकंपाचं पूर्वानुमान वर्तवणं शक्य आहे का याबाबतची चाचपणीही करण्यात येईल अशी माहिती भूगर्भशास्त्रज्ञ पुरुषोत्तम देशपांडे यांनी दिली आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. चंद्रपूरला सुखी आणि समृद्ध करण्याकरता इथल्या इरई नदीचं रक्षण करणं आवश्यक असल्याचं मत मॅग्सेसे पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी काल चंद्रपुरात व्यक्त केलं. चंद्रपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलपरिषद आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री हंसराज अहिर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पावसाचं पाणी साठवणं, छोटे छोटे बंधारे बांधणं, नदी, नाले, ओढे यांच्यासाठी असलेली जमीन इतर कामांसाठी न वापरणं अशी काही बंधनं आपण कसोशीनं पाळली तर पाण्याच्या दुर्भिक्षाला तोंड द्यावं लागणार नाही असं ते म्हणाले. या दृष्टीनं राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनांच्या महामंडळाचं 44वे राज्यस्तरीय अधिवेशन आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनात 19 ठराव मंजूर करण्यात आले. शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीनं सादर केलेला अहवाल सरकारनं जशाचा तसा मंजूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनांनी यावेळी दिला. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सोयीसुविधा मिळाव्यात, ग्रंथपालांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी अशा मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या. बंजारा संस्कृती अनुषंगानं अनेक साहित्यिकांनी दर्जेदार निर्मिती करून ठेवली आहे. हे साहित्य समाजाला दिशादर्शक ठरावं यासाठी येत्या 7 आणि 8 तारखेला वाशिम इथं अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचं स्वागताध्यक्ष डॉक्टर टी.सी. राठोड यांनी वाशिममध्ये सांगितलं. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशभरात 7 कोटी बंजारा लोक असून बोली, भाषा, चालीरीती आणि वेशभूषा याबाबतीत त्यांच्यात समानता आहे. या समाजाची सगळ्यांना नीट ओळख व्हावी हा या संमेलनामागचा हेतू असल्याचं ते म्हणाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी बंजारा समाजातले ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य गबरूसिंग राठोड यांची निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या बेदाण्याला केवळ देशातच नव्हे तर परदेशातही चांगली मागणी आहे. मात्र यंदा विविध कारणांमुळे या उद्योगावर विपरीत परिणाम झाल्याचं चित्र आहे. दरातील घसरण, दुष्काळ आणि जागतिक मंदीमुळे बेदाणा उद्योगाला यावर्षी 2,000 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्य आघाडीवर आहेत. द्राक्ष ही स्थानिक विक्रीबरोबरच जगातील अनेक देशात निर्यात केली जातात. मात्र भारतीय बेदाणा केवळ आखाती देशात विकला जातो. गेल्या वर्षी बेदाण्याला 250 रुपये किलो इतका दर मिळाला होता. यावर्षी हाच दर 140 रुपयांवर स्थिरावला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक, शेतकरी आणि विक्रेते यांच्यासह सारेच अडचणीत आले आहेत. ज्या बेदाण्याला आम्हाला 250 रुपये शेतकऱ्यांना मिळत होते तोच बेदाणा आज 150 रुपयांनी चाललेला आहे. इतकी मोठी दरात तफावत झालेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांनी स्टॉक म्हणून बेदाणा घेतलेला होता 200 रुपये 250 रुपये दराने, आज त्यांची बेदाणा आज त्याची किंमत 150 रुपयाच्या घरात येऊन बसलेली आहे. त्यामुळे त्याचाही आर्थिक फटका अतिशय मोठ्या पद्धतीनं स्टॉक करणाऱ्या व्यापाऱ्यांना ही मोठ्या पद्धतीनं झालेला आहे. पण ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे. सांगली, तासगाव, पंढरपूर, नाशिक आणि विजापूर इथं खुल्या सौदा पद्धतीनं बेदाण्याची विक्री केली जाते. स्थानिक खपाला मर्यादा आहेत. त्यामुळे निर्यात दर्जाचा बेदाणा तयार करण्यावर लक्ष द्यावं लागणार असल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जो काही मार्केटला माल जातो त्यानंतर राहिलेला मालाचा आपण बेदाणा करतो, अशी पद्धत न करता जे काही आपण बेदाणा पहिला सुरुवातीलाच आपण ठरवू मार्केटिंग करायचं का बेदाणा करायचं. बेदाणा करायचं असेल तर चांगल्या पद्धतीची द्राक्षे तयार करून उत्पादन करून चांगल्या प्रमाणाची शुगर त्यात भरून त्यानंतर चांगल्या क्वालिटीच्या रॅकवरती तयार करून त्याचं ग्रेडिंग आणि पॅकिंग आकर्षक करावं, ज्यांना अफगाणच्या, चिलीच्या बेदाण्याची आपण स्पर्धा करू शकू. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाचे 9 ठिकाणी छापे. आंतरखोरं जोडण्यासंदर्भातल्या महाराष्ट्र पाणी परिषदेच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आंध्र प्रदेशात सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता कापू समाजाला आरक्षण देण्याचं चंद्राबाबू नायडू यांचं आश्वासन. जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपा पीडीपी नेत्यांना उद्या बैठकीसाठी राज्यपालांचं निमंत्रण. आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आजपासून ब्रुनेई आणि थायलंडच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.